सायंटिस्ट आहेत अमेरिकेचे, हे डॉक्टर रॉबर्ट जी राईट म्हणून. हिने एक बुक लिहिलेलं आहे किलिंग कॅन्सर नॉट पीपल म्हणून. कॅन्सर इन्स्टिट्यूटचे फाउंडर मेंबर आहे. हिने एक बुक लिहिलेलं आहे किलिंग कॅन्सर नॉट पीपल. किमो ज्यावेळेस करतात कॅन्सर पेशंट त्यावेळेस माणूस मरतो, कॅन्सर मरतो, कालांतरानं माणूस जातो. किमो केल्यानंतर हिने काय बुक लिहिलेलं आहे किलिंग कॅन्सर नॉट पीपल. तुम्ही माणसांना मारणार, कॅन्सरला मारा. जगातले जेवढे कॅन्सर इन्स्टिट्यूट आहे त्यांचं बुक वाचतात या सायंटिस्ट डॉक्टर रॉबर्ट जी राईट आहे. हे एक बुक लिहिलेलं आहे. त्या बुकमध्ये काय उल्लेख केला आहे, एखाद्या पेशंटला जर कॅन्सर झाला असेल त्याच्या फक्त कॅन्सर ऑटोमॅटिकली रिव्हर्स होईल. एक नंबरला काय दाखवले बघायचं, आयोनाइज्ड वॉटर, आता हे कोणतं आहे, अमेरिकेचे मशीन आहे. कोणतं, जपान. पेन्शन मशीनचा काही संबंध असतो. जगामध्ये ज्यावेळी सुरुवात झाली 1974 त्यावेळी 6500 डॉक्टरांनी रिसर्च केले आहे. रिसर्च बुकमध्ये कोणी लिहू शकत नाही. ते दुसरे काही सायंटिस्ट आहेत बघा, ते जपानचे डॉक्टर व्हिनिशिया म्हणून आहेत. तिने पण एक एन्झाईम फॅक्टर म्हणून बुक लिहिलेले आहे. आता हे कोरोनोस्कॉपी आणि एंडोस्कॉपी आपण करतो बघा, पण त्याचे हे जनक आहेत. त्यांनी शोध लावलेला आहे. त्यांनी तर कर केलेला आहे. 3,70,000 पेशंटना पाणी देऊन बरं केले, बिना मेडिसिन बिना औषध देतात. आणि सर्दी खोकला ताप असल्या पेशंटना, जेवढे क्रिटिकल पेशंट आहेत तेवढे पेशंटना बघा. आता त्यांच्या वेबसाईटवर फोटो घेतले आहेत आपण. पोटाचा अल्सर होतं बघा जास्त प्रमाणात लोकांना. 3 महिने टॅब वॉटर दिलेलाच आहे आणि 3 महिने केंगन वॉटर दिलेला आलेला रिझल्ट असेल. म्हणजे पुढे जर बघितलं, महिलांना आता जास्त प्रमाणात वाढले ब्रेस्ट कॅन्सर. ब्रेस्ट कॅन्सर झाला की आपल्याला काय सांगितलं जातं, रिमूव्ह केलं पाहिजे, नाहीतर काय होईल, अंग बर होईल. आपण काय करतो, भेटे कुठे काढून टाकतो. पण काढून टाकल्यानंतर कालांतराने काय होतं, माणूसच डेड होते ना. बरोबर. 3 महिने टॅब वॉटर दिलेलंच आहे आणि 3 महिने केंगन वॉटर दिलेला आलेला रिझल्ट. आता हे फोटो दाखवते, रिझल्ट भागाभागामध्ये सुद्धा आलेले आहेत. किमोथेरपी करतात बघा, झाली जाते. 3 महिने टॅब वॉटर दिलेलं आहे, 3 महिने केंगन वॉटर, नवीन पेशी तयार झालेले आहेत. बरोबर. म्हणजे पुढे या दोघांमध्ये एजमध्ये काही फरक दिसतो नाही, सेम नाही, फरक आहे ना. हे कंपनीचे सीओ आहेत हिरोनरी ओशिरो म्हणून. त्या दोघांचं वय वर्ष बघितलं, 2009 सालचा फोटो, 69 वय वर्ष. वाटते का दोघांचं वय वर्ष 40 बरोबर. ज्यावेळेस मशीनचं पाणी, मशीन ज्यावेळेस तयार झाली त्यावेळेसपासून या मशीनचंच पाणी पितं. बॉडीमध्ये अँटीऑक्सिडंट राहिल्यामुळं आपला आयुर्मान सुद्धा वाढवते. आता बघितलं 87 वयाचे असे दिसतात. म्हणजे बॉडीमध्ये अँटीऑक्सिडंट पण राहिल्यामुळे आयुर्मान सुद्धा वाढते. आयुर्मान वाढू नये म्हणून कुणाला वाटत सगळ्याच वाटतं, फक्त आपण काही केलेलं नाही. आता सगळ्यात जास्त ऍक्सेस गोळ्या कुठल्या खातो आपण, सगळ्यात जास्त सकाळी उठल्या एक त्रास असतो, ऍसिडिटी. बरोबर. सकाळी उठल्या प्रत्येक घरात त्रास असतो. किंवा दवाखान्यात जरी गेलो आपण, पहिली चित्तीवरती पहिली गोळी पित्ताची असते. पण ऍक्सेस खाल्लेल्या ज्या गोळ्या आहेत त्या लिव्हर किडनी डॅमेज होण्यापासून कोणी वाचत. बरोबर. ऍक्सेस खाल्लेल्या ज्या गोळ्या आहेत त्या लिव्हर किडनी डॅमेज होण्यापासून कोण वाचत नाही का. खाल्लेली गोळी बॉडीमध्ये विरघळते का लगेच नाही, लगेच 2 ते 2.5 तास विरघळतात. बरोबर. खाल्लेली गोळी जे बारीक सेल्स आहे ते किडनीमध्ये जातात. खाल्लेले जे गोळ्यांचे जे पार्टिकल आहे ते किडनीमध्ये जाऊन गेलेले आहेत, ते किडनीच्या सेल्सला डॅमेज करतात. सेल्सला डॅमेज केल्यामुळे ते आपली किडनी लिव्हर डॅमेज होण्यापासून कोणी वाचतं. बरोबर. 2 ठिकाणी आपण बॉडी समजून ठेवलं, 2 ठिकाणी आपण बिस्लरीचं पाणी घेतो. पीएच चेक करून ऍसिडिटी कधी होती, जे ऍसिडिक प्रमाण बॉडीतलं वाढतंय त्यावेळेस. बरोबर. त्याचं पीएच किती आहे बघ, 6-7 आहे. बरोबर. म्हणजे ऍसिडिकच आहे. बरोबर. आता मार्केटला आपण जातोय आणि पित्ताची गोळी घेतोय. आता ही पित्ताची गोळी पॅन फोडते, 14-15 रुपये पॅन फोडते, 14-15 रुपये मिळते मार्केट. पण खाल्लेली गोळी लवकर विरघळत नाही. आपण काय करतोय, खाल्लेली गोळी जी आहे, गोळी खाल्ल्या पित्त तर काय होतं. बरोबर. गोळीचं काम गोळी करते, गोळी ऍसिडिक मधून बाहेर काढते. गोळी खाल्ली आपण, गोळीचं काम गोळी करते, गोळी ऍसिडिक मधून काय करते,
अल्कलाईनला गेलं ना, पित्त गायब होते आपण, पण खालील गोळी वेगळे गेलेली सर पार्टिकल खाल्लेली गोळी काय करते की बॉडीमध्ये विरघळायला 2 ते 2.5 तास लागतात. गोळीतलं खाल्लेलं पार्टिकल आहे हे किडनीमध्ये जाऊन असतात. आणि ऍक्सेस खाल्लेले जे गोळे आहेत हे लिव्हर किडनी डॅमेज आहेत. 100% मध्ये 30% लोकांच्या तर किडनी डॅमेज व्हायला. बरं आता हेच काम जर आपल्या पाण्याने केलं तर आयुष्यभर गोळ्या खाल्लेलं चांगलं का पाणी पिलेलं चांगलं? पाणी पिलेलं चांगलं. ते फक्त नॅचरल पद्धतीनं होईल. हे गोळ्या ते नॅचरल पद्धतीने होईल आणि गोळ्या ऍसिडिटी जर असेल तुम्हाला किंवा कुठलाही त्रास असेल ऍसिडिटीला आम्हाला पितात 2 ते 3 महिन्यामध्ये पूर्णपणे क्लिअर होईल. हे झाले.